हॅलो टू एव्हरीवन, गुड इव्हिनिंग मित्रांनो. आता आपण पूर्वी मी तुम्हाला पोस्ट केला होता 3 BHK रो बंगलोचा बघा, इंडिपेंडंट बंगलोचा रस्त्याच्या अत्यंत जवळील प्रोजेक्ट की जो बरेच क्लायंट आपले बघून गेले. तर आपण याला आता फर्स्ट स्लॅबची आपण आता याची तयारी करतो बघा मित्रांनो. तुम्हाला इथे फक्त मी पहिले ॲट फर्स्ट 3च बनवत होतो. ह्या तिघांपैकी आपले 2 बुक झाले मित्रांनो. आता यापूर्वी बरेच क्लायंट माझे हे बघा या पोलपर्यंत ही कार पार्किंग आहे मित्रांनो. आता ही जी मेन बिल्डिंग दिसते म्हणजे हा मेन रोड आहे, लोहगाव वावली रोड. याच्या अत्यंत वॉकिंग डिस्टन्सला मित्रांनो हा प्रोजेक्ट. आता बऱ्याच लोकांना याविषयी ज्यावेळेस मी अंडर कन्स्ट्रक्शन करत होतो त्यावेळेस हे काही समजलं नसेल, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मित्रांनो. तर यामध्ये बघा आता आपण हे एंट्री जे गेट दिलं होतं इथून ते इथपर्यंत कार पार्किंग बघायचं. वरील बाजूस आपण आता इथे डिस्टन्स सोडलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या लॉबीच्या द्वारे आपण आत प्रवेश करतो. तसा हा एक मोठा हॉल आहे बघा मित्रांनो. हॉल हा एक बेड आहे बघा, आतून जिना, या बाजूस वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम. हे बघा किचन व हा डायनिंग हॉल स्पेस आहे बघा. तुमच्या लक्षात येत असेल आग्नेय कोपऱ्यास मी किचन घेतलेलं आहे व ही तुम्हाला एक ड्राय बाल्कनी मित्रांनो. बघा आता मी बॅक व्ह्यू देतो तुम्हाला बघा. आता या प्रोजेक्टचं इम्पॉर्टन्स म्हणजे काय मित्रांनो, तर हे जे आपण बार यूज केले मित्रांनो, याला 18x9चा आपला कॉलम, परंतु हे जे बार आपण याला यूज केलेले हे 18 mm किती 18 mm बार आहे. तुम्हाला जर कधी कोणाला माहीत नसेल तर तुम्ही एखाद्या आर्किटेक्चरला अथवा इंजिनियरला जाऊन विचारा की 18 mm बारचा कॉलम. तुम्हाला कॉलम म्हणजे काय, आडवे बीम व उभे कॉलम मित्रांनो, याला कॉलम म्हणतात मराठीत. तर हे 18x9चे व त्याच्यामध्ये जे आपण बार वापरले मित्रांनो, स्टील बार म्हणजे आपण त्याला सळई म्हणतो मराठीत, लोखंडाची सळई, ती 16 mm आहे मित्रांनो. किती 16 mm. आज जर 70 रुपये किलो मटेरियल आहे, किती 70 रुपये किलो मटेरियल आहे, तर 16 mm बार जे आपण यूज केले त्या 16 mm बारमध्ये जर आपण बिल्डिंग बनवली तर या ठिकाणी G+4ला परमिशन आहे. किती G+4. तुम्हाला हा एवढा बंगलो मी फक्त त्यावेळेस 60ला निगोशिएट करत होतो. तरीसुद्धा काही लोकांना त्याचं नॉलेज नसल्यामुळे अर्धवट नॉलेज काही लोकांनी हे केलं. आता उदाहरणार्थ काही लोकांनी त्याच्याविषयी हे मांडलेले किंवा याचं काय होईल वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या यात. तर आता बघा या बंगलोचा लुक कसा चेंज होईल बघा मित्रांनो. आज या बंगलोंच्या प्राइजेस अजून तुम्ही 2 वर्ष 1 वर्ष जर थांबले तर करोडोच्या घरात जातील मित्रांनो. हे रेड कलर 14 रुपयाची एक हीट आपण वापरतोय, 18 mm बार यूज केले. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो कल आहे बघण्याचा मित्रांनो तो पॉझिटिव्हली बघा. ज्याही काही लोकांनी बुकिंग घेतल्या आहे त्यांना काहीतरी नॉलेज किंवा ते बऱ्याच ठिकाणी फिरून आल्यानंतरच माझ्याकडे त्यांनी बुकिंग घेतलेले आहेत. तरी सुज्ञ जेवढे पण माझे क्लायंट्स असतील मित्रांनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे त्यांनी आता तुमचा स्वतःचा टाईम लॉस करू नका व माझे वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुम्ही बघतात त्या ठिकाणी बुकिंग घ्या. या ठिकाणी सुद्धा माझे ऑलमोस्टली 3 बुकिंग आहे व 3च रो होते. आता इथे माझ्याकडे विकायला काही नाही मित्रांनो. तर तुम्हाला माझे जे पहिले प्रोजेक्ट्स मी दाखवले तिथे तरी तुम्हाला लवकरात लवकर डीलिंग करा व आपल्याला आलेली अशी अमूल्य संधीचे सोने करा. थँक्यू. तर मित्रांनो आपण या साईडला हा जो फर्स्ट स्लॅब असतो बघा मित्रांनो, हे जिना आहे या साईडला, जिन्यावरती अशा स्लॅब घेतो आपण. तर अशा प्रकारे हे प्लेट
व हे आडवे बीम्स टाकतात बघा मित्रांनो. हा एक स्टडी म्हणून मी तुम्हाला व्हिडिओज देतो मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा फर्स्ट स्लॅबची पूर्वतयारी प्रिपरेशन म्हणतो आपण त्याला, ती चालू आहे बघा. हायब्रिड वगैरे आणलेले आहे बघा आजूबाजूच्या इमारती. तर तुम्हाला हे लोकेशन अत्यंत प्रिफर झाले असते. आता मी हे भूतकाळात बोलतो आहे कारण हे आपलं सेल आउट झालं मित्रांनो. पण मी तुम्हाला त्यावेळेससुद्धा वारंवार समजावून द्यायचा प्रयत्न करत होतो, पण बऱ्याच लोकांना यातलं काही हे समजलं नाही. बघा हे 16 mm बार जे मी म्हटलं आहे 16 mm बार हे फार क्वचित प्रोजेक्टला मी यूज केलेले मित्रांनो. हे किती बघा 1 2 3 4 असे 8 बार आहे. आज नुसता हा जर कधी कॉलमच्या स्टीलची जर प्राईस काढली फुटिंग सहित कमीत कमी ती 30,000 रुपयाची येईल मित्रांनो. फक्त फुटिंगचे बार म्हणतोय मी, लक्षात घ्या. स्टीलची जी कॉस्ट फुटिंग सहित जर घेतली आपण तर 30 ते 40,000च्या वर नुसतं स्टीलची कॉस्ट आहे मित्रांनो. याच्यावरून तुम्ही आम्हाला किती स्टील लागत असेल याचा स्टडी करा मित्रांनो. तर तुम्हाला हे G+4ची अशी परमिशन आहे. याद्वारे तुम्हाला आम्ही हे असे स्टीलचे आम्ही स्ट्रेंथ म्हणतो त्याला, आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण दिलेले असतं मित्रांनो. तरी तुम्हाला मी क्वालिटीमध्ये या सर्व द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तरी तुम्ही त्याचा स्टडी करा व लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर नोट करा 9359225607 935922 5607 9359225607. बघा इथे G+4ची परमिशन आहे. हे R-झोन डिक्लेअर्ड गाव आहे, गाव आहे, लक्षात ठेवा. वारंवार मी तुम्हाला या गोष्टीची कल्पना देतो. या ठिकाणी ड्रेनेज लाईन व पाण्याच्या लाईनीचे कामंसुद्धा आता सध्या सुरू झालेले आहेत. तरी लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करावा. थँक्यू सर.